मंडळी, तुमच्या घरातल्या नळातून जर दर सेकंदाला पाण्याचा एक थेंब गळत असेल तर तुम्ही महिन्याला 200 ते 300 लिटर पिण्याचं पाणी थेट सांडपाण्यात सोडताय। हीच अस्वस्थ करणारी गोष्ट आबिद सुरती नावाच्या माणसाला मनापासून टोचली। ते एका मित्राच्या घरी गेले आणि तिथे त्यांनी नळातून सतत पाणी गळताना पाहिलं। तेव्हा त्यांनी मित्राला हे दुरुस्त करायला सांगितलं। त्यावर मित्राने अत्यंत सहजतेने उत्तर दिलं, अरे सोडून दे, एका थेंबानं काय फरक पडतोय। मित्राचं हे वाक्य आबिद यांच्या मनाला पार टोचून गेलं। त्यांनी घरी येऊन गणित मांडलं आणि त्यांच्या लक्षात आलं की अशा प्रकारे हजारो घरातून लाखो लिटर शुद्ध पाणी दररोज वाया जात आहे। आणि त्यानंतर त्यांनी ठरवलं की आता गप्प बसायचं नाही। वयाच्या ज्या टप्प्यावर लोक निवृत्तीनंतर घरात आराम करतात त्या वयात हा अवलिया हातात प्लंबरची बॅग घेऊन मुंबईच्या रस्त्यावर उतरला। वयाच्या 79व्या वर्षी त्यांनी ड्रॉप डेड फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली। ड्रॉप डेड म्हणजे पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवा, नाही तर नष्ट व्हा। सुरुवातीला लोकांनी त्यांना वेड्यात काढलं, पण आबिद सुरती हार मानणाऱ्यापैकी नव्हते। बघता बघता या एका माणसाच्या जिद्दीनं इतिहास घडवला। गेल्या 19 वर्षात त्यांनी मुंबईतल्या 32,000हून अधिक घरात जाऊन लोकांचे नळ स्वतःच्या खिशातून मोफत दुरुस्त केले आणि चक्क 3 ते 4 हजार कोटी लिटरपेक्षा जास्त पिण्याचं पाणी गटारात जाण्यापासून वाचवलं। हे पाणी पुणे शहराला सुमारे 30 ते 40 मिनिट पुरेल इतकं आहे। आज वाढत्या वयामुळे शरीराच्या व्याधी आहे, पाठीचे त्रास आहे, पण तरीही त्यांचा दर रविवार आजही पाण्याचा थेंब वाचवण्यासाठी राखीव असतो। विचार करा, 90 वर्षाचा एकटा माणूस जर 3 ते 4 कोटी लिटर पाणी वाचू शकतो, तर आपण सर्व भारतीय लोक एकत्र आलो तर एका महिन्यात साधारणपणे 30 ते 40 हजार कोट्यावधी लिटर पाणी वाचू शकतो। हे पाणी मुंबई शहराला सलग 2 ते 3 महिने पुरू शकते। तर मंडळी, पाणी वाचवण्यासाठी आपण अजून काय करू शकतो, कमेंट करून नक्की सांगा।